हाय, नक्कीच माझा पहिला व्हिडिओ आहे, पण माझी पहिली पोस्ट नाही. ही पोस्ट कशी बनली होती हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. हा बॅकग्राऊंड माझ्याकडे ऑलरेडी होता, तर मग आय जस्ट यूज दॅट. सो इट कम्स. आता येतंय की या तिघांचे जे फोटोज आहेत, लाईक मेन 3 पीपल, तर ह्या तिघांचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून हे जे ऑब्जेक्ट्स त्यांच्यामध्ये येतात, तर मग आपण ते एकदा काढून घेऊयात पटकन. ओके, डन. इंटॅक्ट ठेवली आहे पोस्ट. ओके, सो अलाइन मी केलेत की ज्या हिशोबाने ते चांगले दिसतील त्या हिशोबाने आपण ते अलाइन केलेत. आता सो आपल्याला एक कोड शोधायचा आहे की जो जाईल की नवीन वर्षाची ही पहिली पोस्ट आहे किंवा हा पहिला शो आहे, तर मग त्यासाठी काहीतरी टॅगलाईन शोधायची होती. तर मग मी ती जीपीटी केली होती. आय फॉलो युजली जेमिनाय फोटो क्रिएशनसाठी आणि चॅट जीपीटी आयडियाज किंवा कंटेंट मॉडिफाय किंवा सर्च करण्यासाठी. सो मग मी तसा प्रॉम्प्ट दिला. ते सगळं मी चॅट जीपीटी करून एक बेस्ट लाईन काढली होती. वॉज दिस: वर्षाची सुरुवात नगरकरांपासून आणि सुरुवात कवितेने. 26चा पहिला शो अहिल्यानगरमध्ये. हीच लाईन कॉपी पेस्ट करूयात. कॉपी पेस्ट करायची. ज्या ह्याला फिलर लाईन्स आपण म्हणू शकतो की ह्या लाईन्स मध्ये आपण ह्या जस्ट पोस्टला एक साईड हेल्प करतात की व्हॉट एक्झॅक्टली पोस्ट रिकामी वाटू नये म्हणून एक जो आपण वापरतो त्या साईड लाईन्स किंवा फिलर लाईन्स आहेत. तर मग ह्याला मला ग्रेडियंट यूज करायचं, विच इज व्हेरी गुड फीचर ऑफ कॅनवा की आपण ग्रेडियंट यूज करू शकतो. ते पण कस्टमाइज ग्रेडियंट्स आहेत. आपण थोडंसं गोल्डन आणि येलोइश सोबत, ऑरेंज गोल्डन सोबत खेळतोय या पोस्टमध्ये. एकदम सटल असा ग्रेडियंट आहे की तो खूप जास्त पटकन असं वाटत नाही की ग्रेडियंट आहे किंवा काय. आता ह्यामध्ये एक क्विक टिप मी तुम्हाला सांगते की वर्डिंग कुठे ब्रेक करायची ना ते आपल्याला कळलं पाहिजे. की आता बघा, वर्षाची सुरुवात नगरकरांपासून आणि सुरुवात कवितेने. 2026चा पहिला शो अहिल्यानगरमध्ये. तर जर आपण हे असं कट केलं किंवा मग इथं आपण जर वर्ड ब्रेक केला वाक्याचा, तर ते कसं वाटेल की वर्षाची सुरुवात नगरकरांपासून आणि सुरुवात वर्षाची. तर मग हा मेसेज बरोबर जात नाही. पण हाच जर आपण वर्षाची सुरुवात नगरकरांपासून आणि सुरुवात कवितेने, तर मग ती लाईन पूर्ण झाली. त्याच्यानंतर ब्रेक करून आपण काय म्हणले, 2026चा पहिला शो अहिल्यानगरमध्ये. तर वाचणाऱ्याला ते बरोबर मेसेज जात. तर मग आपली ही हेडिंग झाली आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं, आता आपल्याला डिटेल्स ज्या आहेत त्या सगळ्या टाकायच्या. मग डिटेल्स मध्ये त्यांचा लोगो जो आहे, तर आपण थोड्याशा ह्या खाली घेऊया. लोगो आणि ते सगळं पण बसलं पाहिजे. ह्या खालच्या ज्या लाईन्स आहेत खूप जास्त स्पेस ऑक्युपाय करतील असं मला वाटतंय, त्याच्यामुळे आपण ते काढून टाकूयात. आणि त्यांची एक टॅगलाईन आहे, गोंडस मुलांच्या दांडग्या कविता, आपल्याला ती पण ऍड करायची. सो जेव्हा मराठी टेक्स्ट टाकायचा असतो तेव्हा मग मी गुगल इनपुट टूल वापरते, कारण ते वर्डिंग्स आपल्या इंग्लिश कीवर्डवर सापडणं खूप अवघड आहे. लोगो व्हाईट आहे तर मग ही टॅगलाईन पण आपण व्हाईट ठेवूया, कारण सगळ्यात जर ग्रेडियंट मध्ये ठेवलं तर मग आपल्याला समजणार नाही की ती टॅगलाईन आहे त्यांची म्हणून. आता आपण ह्या तिघांची पण आता आर्टिस्ट नेम्स देऊन टाकूयात. ओके, यांचे सगळ्यांचे नावं टाकून झाले. आता जे आर्टिस्ट आहेत त्यांचं नाव पटकन उठून दिसावं त्यासाठी ते मी रेग्युलर पेक्षा जास्ती बोल्ड केले. हे अनेकचा जो एक्स्ट्रा बोल्डवाला आहे तो आपण यूज केलाय की जेणेकरून आर्टिस्टचे जे नाव आहेत ते आपल्याला पटकन उठून दिसतील. आता जो ऍड्रेस आणि डेट जी आहे ती सगळी आपण टाकून घेऊयात एकदा. जे डिटेल्स आहेत सगळे ते एकदा डिटेल्स आपण, तर हे डिवाइड करायला त्याच्या खाली जसे एक फिलर लाईन म्हणून मी ही लाईन देते, म्हणजे ती त्या थीम सोबत जाते आणि त्याच्यासोबत हे रिकामं वाटतं. हे सेंटरला सगळ्या पोस्ट वाटतात आणि साईडला तिथं काही वाटत नाही. त्यासाठी मग मी ही रिंग जी आहे जस्ट रेक्टँगल विथ बॉर्डर ऍड केलाय. इथे खाली हे पटकन दिसून यावं त्यासाठी ना एक ग्रेडियंट यूज केलाय. आता हे जास्त विजिबल नाहीये कारण इथे लाईन नाहीये, तर मग खाली काहीतरी दिसावं त्यासाठी आपण ते एक ग्रेडियंट ऍड केलंय. आता ती पोस्ट बऱ्यापैकी विजिबल आहे. ग्रेडियंट लेअर वरती घेतलाय थोडा, म्हणजे की त्यांनी हे मर्ज होऊन जाईल. कटआउट्स व्यवस्थित मर्ज होतील, जास्ती दिसणार नाहीत. सीमलेस डिझाईन येईल. तिकीट खिडकीचा लोगो आणि क्लबचा लोगो टाकला की वी आर वेल गुड टू गो. हे खूप प्लेन दिसतंय, लाईक फक्त त्यांची टॅगलाईन येते. काही आपण एलिमेंट शोधूया, वेव्स किंवा काहीतरी जे आपल्याला मॅच करेल. या विथ सम चेंजेस वी आर डन विथ द पोस्ट. आपण एकदा अलाइनमेंट चेक करूया, सगळं सेंटर अलाइन करून घेऊ. तर असं दिसतंय. तर हा होता ब्रेकडाऊन ऑफ सोज्वळ कार्टी. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नक्की भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जस्ट शो अप अँड बाय बाय.